हाय, मी तारा गायकवाड. मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे देवगडला. त्याचे एक भारी क्षेत्र. इथं खूप छान कमान लावलेली आहे. खूप छान दिसते ती. तिथं आपण आता जवळच पोहोचलो. हे बघा किती छान सुंदर सुंदर झाडं आहे तिथे. तिथे इतके छान कटिंग केलेले आहे की तिथे तुम्ही गेल्यावर इतकं सुंदर रम्य वातावरण वाटतं की तुम्ही तिथून निघूच शकणार नाही. हे आता आपण मध्ये चाललो. इथली कमीत कमी तुम्हाला 30 एकरची इतकी मोठी जागा असेल. इथे दत्त जयंती दिवशी खूप मोठी जत्रा भरते. तर आता आपण इथं पोहोचलो आहेत. चला मग आता आपण खाली उतरू. चला मग आपण आता पुढे जाऊया दर्शनासाठी. हे बघा इथे पेड्याची कोणतेले पेढे भेटतात बघा इथे कोणतेले. आता आपण इथे मध्ये जाणार आहोत. इथं श्री दत्तचे मंदिर आहे. ते खूप छान असे झाडांचे डिझाईन केलेले आहे. इथं खूप छान कमान आहे, झाडं आहे. इथं इथं आपण आता पाय धुणार आहोत. पाय धुतल्यानंतर आपण जाणार आहोत थेट मंदिराजवळ. कारण काही पौर्णिमा असल्यामुळे तिथे दर्शनाला गर्दी लागेल होती. त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले, मध्ये गेलोच नाही. हे पाहिजे इथं एक सुंदर गाय आहे. इथं रांग लागलेली होती त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले. कारण आता दरवेळेस जातो म्हणा आम्ही, त्यानंतर तुम्हाला एखाद्या वेळेस दाखवेल. इथं आहे सद्गुरू केसनगिरी बाबाची समाधी. ही पण हे दरवाजे लॉक होतं त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवू शकले नाही. तर आपण पुढे जाणार आहोत. इथे एक कार्यालय आहे आणि हे पुढचे आहे किसनगिरी बाबाचे जे सामान आहे ते इथे ठेवलेले जाते. हे बघा किसनगिरी बाबा इथे शयन कक्ष, इथं त्यांचे बसण्याचे सिंहासन, इथे भांडी, त्यांचे फोटो वगैरे लावलेले होते. इथे खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की ते आहे. इथे ही गंगा नदी. तिथे लॉक असल्यामुळे आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही, नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं. आम्ही त्याच्या पुढे गेल्यावर तिथे थोड्या वेळ नंतर बसल्यावर दर्शिक आम्ही पुढे गेल्यावर तिथं होते शनी महाराजचे मंदिर आणि मारुतीचे मंदिर. माझे मूल आणि हजबंड ते दर्शनाला गेले तोपर्यंत मी तिथे बाजूलाच बसले होते. दर्शन झाल्यावर आम्ही पुढे निघालो होतो. ते फेरे मारित होते तोपर्यंत मी खूप छान असं रम्य वातावरण होते. तिथे सहली येते शाळेच्या, तुम्ही पण येऊ शकतात. खूप छान वातावरण आहे इथं. वट 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 झाडाचे खूप मोठे झाड आहे इथं. दरवट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी खूप महिला येतात. हे आजन वृक्ष आहे जिथे पौर्णिमेच्या दिवशी काही जे ज्यांना इच्छुक असतात ते वाचनसाठी बसत असतात. इथे कोंबडी कोंबडी आहे, ती वेगळ्याच प्रकारची आहे. मला पण त्याचं नाव नाही माहिती. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पुढं गेल्यावर आम्ही हे मंदिर आहे. इथे महादेव व गणपती मंदिर व भरपूर आहे. मी ते व्हिडिओ शूट करू शकत नव्हते मध्ये गेल्यावर, त्याच्यामुळे मी डायरेक्ट बाहेर आले. आता आपण पुढे जाणार आहोत सभामंडपामध्ये. हा सभामंडप आहे पुढं. आता आम्ही तिथून निघालो, काही थोडे फोटो वगैरे काढले. आता आम्ही घरी निघालो. इथे खूप छान वातावरण, रम्य वातावरण आहे. तुम्ही एकदा नक्की भेट द्या. हे गंगापूर तालुक्यामधील देवगड हे क्षेत्र आहे. इकडे खूप छान